सर्व गजानन भक्तांना माझा सविनय नमस्कार. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्र रूपे वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. गजानना गजानना सद्गुरु स्वामी गजानना. बा गजानना, तुझे गुण म्या पामराने काय वर्णावेत. तू सत्याचे दर्शन आहेस, तू स्फूर्तीचे जागृत स्थान आहेस, तू सिद्धांच्या मालिकेतील मेरुमणी आहेस, तू जीवनातील मधुर संगीत आहेस. तुझा कळस मांगल्याचे दर्शन आहे. शेगावीचा राणा तू, वात्सल्याचा पान्हा तू, भक्त सख्यांचा कान्हा तू, चैतन्याचा गाभा तू, कैवल्याची आभा तू, आनंदाचे निधान तू, ईश्वराशी संधान तू, भक्ता अक्षय तारण तू, वेदांचा आविष्कारी तू, निर्लेप निर्विकारी तू, दीनजनांचा आधार तू, गुरुकृपेचा जागर तू, भवसागरिया दीप तू, योगी यांचा भूप तू. गजानना गजानना, जय जय स्वामी गजानना. गजानना गजानना, जय जय स्वामी गजानना. घ्या मानुनी आमची ही उपासना, घ्या मानुनी आमची प्रार्थना. मंडळी, आज गुरुपौर्णिमा आणि आपल्या उपासन केंद्राचा 5वा वर्धापन दिन आपण मोठ्या भक्तिमय आणि पुलकित मनाने आपण या ठिकाणी साजरा करूया. गजानन भक्तीने प्रेरित झालेले हे सगळे भक्तगण आपण आपली भावसुमने अर्पण करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. गुरु गजाननांची मानस पूजा करून भक्तीचा अंश मनामनामध्ये साठवून येथे आला आहात. या गुरुपौर्णिमेच्या पवित्र औचित्यपूर्ण प्रसंगी आपल्या गुरु महाराजांना प्रेमपूर्वक भक्तिपूर्वक आपण वंदन करूया. आजच्या या मंगल प्रसंगी या ठिकाणी आगमनित झालेल्या प्रत्येक भक्तांचे आणि निमंत्रणास मान देऊन आलेल्या प्रत्येक मान्यवराचे गजानन उपासना केंद्र हडपसर यांच्यातर्फे प्रेमपूर्वक शब्दसुमनाने मी स्वागत करते. यानंतर आपण करणार आहोत दीप प्रज्वलन. तर दीप प्रज्वलनासाठी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना दीप प्रज्वलन केले जाते. दिव्याच्या शांत तेजोमय प्रकाशात मनामनात प्रसन्नता फुलून येते. या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपासना केंद्राच्या संस्थापिका संचालिका सौ स्मिताताई खर्डीकर तसेच आपल्या उपासना केंद्रातील गजानन उपासक त्यांच्या समवेत येतील आणि दीप प्रज्वलन करतील. पट्टणशेट्टी दादा, मेडेकर दादा यासमोर दीप प्रज्वलनासाठी सुनीताताई, स्मिताताई, साधना, दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नसून तो एक संकल्प आहे. दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नसून तो एक संकल्प आहे. दीप ज्योतीच्या साक्षीने आपला आजचा कार्यक्रम परिपूर्ण होणार आहे. जपू वारसा संस्कृतीचा, दिवाण वातीला जपतो जसा, श्रद्धा आणि भक्ती रूपाने प्रकाशाचा घेऊ वसा. दीप लावूया श्रद्धेचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. उजळल्या दाही दिशा, झाले प्रकाशित मनोमन. ज्योतीने ज्योतीला केले तेजोमय दीप प्रज्वलित. ज्योतीने ज्योतीला केले तेजोमय दीप प्रज्वलन. यानंतर आपण आपल्या जगद्गुरु गजानन महाराजांच्या दिव्य अशा प्रतिमेला माल्यार्पण करूया.
दीप प्रज्वलन झाले आहे. त्याचबरोबर जगद्गुरु गजानन महाराजांच्या दिव्य अशा प्रतिमेला श्री सुहासदादा खर्डीकर माल्यार्पण करतील. माल्यार्पण झालेले आहे. ईश्वर भावाचा भुकेला आहे. मनापासून भावभक्तीने फल पुष्प तोय पान अर्पण केलेले देवाला आवडते. अर्पण केलेल्या सुगंधित पुष्पहाराने महाराजांचे विलोभनीय रूप प्रत्येकाच्या मनास परमानंद देत आहे. शांत, सुगंधित आणि प्रसन्नतेने वातावरण भरून गेलेले आहे. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश स्तवनाने करणार आहोत. कार्यारंभी प्रथम पूजावे गणनायक गणपती, देव हा देवांचा अधिपती. आता आपण गणपती बाप्पाला निमंत्रण करूया. या कार्यक्रमात गणेश स्तवन सादर करतील आपल्या उपासना केंद्रातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सौ साधना कुगावकर आणि त्यानंतर सौ सुनीता कुलकर्णी. साधना कुगावकर. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला, मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या, पहावी पुराणी व्यासाची या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, रूप गणेशाचे, रूप गणेशाचे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती.
तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षान एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा पहा आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ पुठाणे खोबरं निकेळ साऱ्या प्रसादाची केली भेळ कर भक्षण आणि रक्षण तूच पिता अन माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्या घरांचे कधी येतील दिवस सुखाचे सेवा जाणोनी गोड मानोनी द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा श्री गजानन महाराज की जय. आपले श्रद्धास्थान सद्गुरु गजानन महाराज आमची अल्पशी सेवा मानून घेण्यासाठी आपण त्यांना आवाहन करूया. त्या ठिकाणी गजानन उपासना केंद्राच्या संचालिका सौ स्मिताताई आवाहन प्रार्थना या ठिकाणी सादर करतील. चला चालू करूया गजानन आवाहन. गजाननाया करिया वाहन आसनस्थ व्हावे शुद्धोदक हे पाद्य अर्घ्यन आचमना घ्यावे दूध दही घृत मध शर्करा पंचामृत स्नान अथर्व शीर्षे रुद्र सूक्त सह श्री सूक्ते स्नान जर तारीची शाल अर्पिली यज्ञोपवित तसे सर्वांगाला परिमळ भाली किल्क केशरी असे फुले सुगंधी हिरव्या नाजूक दुर्वा 21 धूप निरांजन चून भाकरी ते नैवेद्यास कर्पूर आरती मंत्र पुष्प घ्या प्रदक्षिणा नमन चिली मदिदली सेवा करीतो अनन्य मी शरण मंत्र कर्म वा भक्तीन जाणे काल्पनिक पूजा सद्भावाने केली उद्धरी निस्सीम भक्त तुझा गण गण गणात बोते भजनी दंग सदा तुम्ही सिद्ध मंत्र हा जपुनी सर्वदा पावन हो आम्ही
एक मागणे शिरी असावा वरद हस्त तुझा, गजाननाही आस पुरवी घ्या नमस्कार माझा, मानस पूजा श्लोक त्रिकाळी 21 आवर्तने, उच्चारुनी संकल्प आपुला करिजो श्रद्धेने, मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती, गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय हो बाबा की जय। जय गजानन। बरोबर आहे ना? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. त्यापैकी नामस्मरण, नामजप ही सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. सर्वात सुलभ आणि प्रभावी उपासना म्हणजे नामजप. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांचा प्रकट दिन ते गुरुपौर्णिमा या कालावधीत एकूण 11,111 गणगण गणात बोते हा मंत्र जप वहीत लिहून तो महाराजांच्या चरणी अर्पण केला जातो. या जपवह्यांचे पूजन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आमच्या उपासना केंद्रातील उपासक श्रीयुत अशोक आणि अमृता मेढेकर यांनी जपवह्यांचे पूजन करण्याची त्यांना मी विनंती करते. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना मी या ठिकाणी विनंती करीत आहे. त्यांनी जपवह्यांचे पूजन करावे. योगेश शहाणे दोघांची नावं घ्या. सीमा शहाणे आहे. योगेश शहाणे आणि सीमा शहाणे यांनी पण पुढे यावे. भौतिक शक्तीही क्षीण होतात. मनुष्यास न समजणाऱ्या कलागतीमुळे समाज श्रद्धाहीन आणि शक्तिहीन होतो. आहे गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या मंगल दिवशी हडपसर येथे श्री गजानन महाराज उपासना केंद्राची स्थापना झाली. गुरुपौर्णिमा ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. सद्गुरूंच्या वचनावर जो याचा दृढ विश्वास आहे तो सतत गुरुचे ध्यान करतो आणि तो गुरुकृपेला प्राप्त होतो. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीला एक वैशिष्ट्यपूर्ण असा दिवस लाभलेला आहे. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि गुरुचे पूजन करण्यासाठी असलेला हा दिवस. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा भगवान व्यासांचा जन्मदिवस मानला जातो. द्वापार युगामध्ये माता सत्यवती आणि पिता पराशर ऋषी यांच्या उदरी भगवान व्यासांचा जन्म झाला. व्यास हे भगवंताचे कलावतार मानले जातात. व्यासांचे खरे नाव कृष्णद्वैपायन. व्यास शब्दाचा खरा अर्थ ज्ञान, विवेक आणि प्रकाश. तसेच व्यास म्हणजे विभाजन. बघा, व्यासामुळे वर्तुळाचे सुद्धा विभाजन होते हे आपणास माहीतच आहे. भगवान व्यासांनी ब्रह्मापासून निर्मिती झालेल्या वेदाचे पृथक्करण करून त्याची ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे 4 वेदांमध्ये त्याची विभागणी केली. भगवान व्यास हे भूत भविष्य जाणणारे अंतर्यामी महर्षी होते.
अचूक वेधक दृष्टी असलेले प्रत्येक युगातील धर्मभ्रष्टता त्याच्या प्रभावामुळे भौतिक शक्तीही क्षीण होतात. मनुष्यास न समजणाऱ्या कलागतीमुळे समाज श्रद्धाहीन आणि शक्तिहीन होतो. त्याची बुद्धी कर्तव्याच्या योग्य निर्णय घेण्यासाठी राहत नाही, कर्तव्याचा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने वर्णाश्रमाचे हित कशात आहे हे ओळखून वेदांचे विभाजन केले. व्यासांनी 6 शास्त्रे, 18 पुराणे, ब्रह्मसूत्र अशा विविध साहित्याची निर्मिती केली. लक्षावधी श्लोक असलेले महाभारत लिहिले. ईश्वरी अंश असलेली त्यांची पात्रे ही महाभारतात त्यांनी उभी केली. जगाला आदर्शभूत असा हा ग्रंथ लिहिला. सर्व शास्त्रांचे आधारभूत असलेले ग्रंथ साऱ्या जगाने प्रमाणभूत मानलेले आहेत. सर्व दृष्टी, समभाव, समानता, मानवता, दया, क्षमा, शांती या उच्च विचारांचा स्वीकार व्हावा आणि ईश्वरी अंश असलेल्या सर्व प्राणी मात्रांचे भगवंताशी एकरूप व्हावे, एकनिष्ठ व्हावे अशी जाणीव त्यांच्या लेखनातून होते. त्यांचा भागवत हा ग्रंथ आणि ह्या ग्रंथामधून ह्याच एकात्म भावनेचा विचार त्यांनी भागवत धर्माचा उद्घोष केला. म्हणून त्यांना भागवत धर्माचे उद्घाते असे म्हणतात. जगातील सर्व साहित्य व्यासोचिष्टम जगत सर्वम असे मानले जाते. भगवान व्यास हे विश्वगुरु होत. भगवान व्यासांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. भगवान व्यासांचा मागोवा घेऊन ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी लिहिलेली गाथा अशा अनेक संतांनी अनेक विविध प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत. जगातील थोर विचारवंत, ज्ञानवंत, कवी, वैज्ञानिक, अंतराळवीर, सर्व क्षेत्रातील थोर अभ्यासक, देशातील अनेक प्रकाराने आपले योगदान देणारे महंत हे सगळे आपले गुरुच आहेत. जन्मदात्या आईवडिलांपासून ज्या ज्या गुरूंनी आपली जीवन नौका मार्गस्थ केली आहे त्या सर्व गुरूंना या शुभदिनी आपण वंदन करूया. अखंड मंगलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. अशी ही गुरुपौर्णिमेची थोडक्यात माहिती मी आपणास पुढे ठेवलेली आहे. यानंतर सर्वांना जय गजानन. मी महादेव पट्टणशेट्टी. मी पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून गजानन महाराजांची मी भक्त आहेच आहे. फार वर्षापासून मी गजानन महाराजांची वर्षाला एकदा शेगावला जायचो, सर्व गजानन महाराजांची सेवा करत थांबायचो. पण 2020 साली गजानन महाराजांनी आमची म्हणजे माझी आणि खर्डीकर साहेबांची शेगावमध्ये कॅन्टीनमध्ये भेट झाली. गजानन महाराजांची म्हणजे स्वतः गजानन महाराजांनी ती भेट घडवली असे मला म्हणायचं आहे. खर्डीकर साहेबांना मी फार वर्षापासून ओळखत होतो, पण त्यांची फॅमिलीची भेट कधी झालेली नव्हती आणि त्या निमित्ताने आमची त्यांची भेट त्या कॅन्टीनमध्ये झाली. ते वर्ष होतं 2020. कोरोनाच्या पिरियडमध्ये देखील आम्ही त्यावेळेला गेलो होतो आणि त्यानंतर तिथं भेट झाल्यानंतर स्मिताताईंच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेला पारायणामध्ये स्मिताताईंनी आम्हाला सहभाग करून घेतला आणि गेली 6 वर्ष आता 6 वर्ष झाली मी आता पूर्णपणे अगदी पारायणमध्ये सहभागी आहे. आणि याचं श्रेय सगळं हे आमच्या स्मिताताईंनाच मी देतो. त्यांनी अगदी म्हणजे गजानन महाराजांचा भक्त म्हणून मला अगदी चांगलं हे करून घेतलं. पारायण आणि हे वगैरे असं काहीही मला माहीत नव्हतं. फक्त वर्षातून एकदा जायचं, गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं
आम्ही राहत होतो तिथं कॉलनीमध्ये बराच मोठा कार्यक्रम वगैरे व्हायचा. दोन्ही कार्यक्रम म्हणजे गजानन महाराजांचं प्रगट दिन, त्याचप्रमाणे पुण्यतिथीचा पण कार्यक्रम कॉलनीमध्ये बऱ्याच अगदी मोठ्या प्रमाणात व्हायचा. महाप्रसाद वगैरे 1000-1200 लोक महाप्रसाद घ्यायचे. फक्त जायचं यायचं हा एवढंच हे होतं. पण पारायण किंवा उपासना किंवा शिबिर किंवा जप हे असलं काहीही माहिती नव्हतं. आणि हे सर्व ठाणे उपासना केंद्र आणि त्याच वेळेला आपल्या इथं स्मिताताईंनी आणि खर्डीकर साहेबांनी जे उपासना केंद्र सुरू केलं त्याच्यामध्ये पूर्णतः श्रेय हे त्यांचं दोघांचंच आहे. आम्ही सुरुवातीला म्हणजे 5च जण 2020 साली प्रथम ज्या वेळेला आमची भेट झाली कॅन्टीनमध्ये, त्यानंतर आम्ही पदयात्रेला गेलो. 5च जण होतो फक्त आम्ही. त्यावेळेला 4घेच पदयात्रेमध्ये भाग घेतला. माझी मिसेस त्यावेळेला होती पण ती काय पदयात्रेत भाग घेतलेली नव्हती. स्मिताताई, खर्डीकर साहेब, सुनीताताई आणि मी असे 4घेच आम्ही त्यावेळेला पदयात्रेमध्ये भाग घेतला. आणि आज तागायत आम्ही कंटिन्युटी आपण जातच आहोत. आणि खूप आवड निर्माण झाली. त्यावेळेपासून मला माझी श्रद्धा देखील खूप वाढली. त्यावेळेलाच जायचं नाही जायचं, जायचं नाही जायचं या ह्याच्यात होतो, कारण कोरोनाचा पिरियड होता. पण स्मिताताई सोलापूरला गेल्या होत्या आणि येता येता त्यांनी कारमधूनच त्यांचं आणि माझं बोलणं झालं. त्यांनी मला फक्त विचारलं की तुमची इच्छा आहे ना? हो म्हटलं, ताई माझी इच्छा भरपूर आहे, पण ह्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे. त्या म्हटल्या काही नाही दादा, गजानन महाराज सगळं काही बघून घेतील, आपण जायचं. तुम्ही तयार असलात ना तर तुम्ही चला आमच्याबरोबर. आणि म्हणून आम्ही पदयात्रेत त्यावेळेला अगदी 4घेच सहभागी झालो. आणि तेव्हापासून आम्ही आता प्रत्येक वर्षी आवर्जून जातो. खामगाव ते शेगाव ही पदयात्रा आम्ही करतो. टोटल खामगावपासून गजानन महाराज मंदिर हे जवळजवळ 21 किलोमीटर आहे. आणि ते आम्ही पूर्ण करतो. 11:30-12च्या आत आम्ही मंदिरामध्ये असतो. ही आवड फक्त हे ह्या ठाणे उपासना केंद्र आणि त्याचबरोबर आपले उपासना केंद्र यांच्या सहकार्याने मला हे अनुभवायला मिळालेलं आहे. आता 2021 पासून आपली ही जी हडपसर केंद्र हे 23 जुलै 2021 रोजी पहिली आमची गुरुपौर्णिमा झाली. आणि त्यावेळेला आमचे म्हणजे पहिली उपासना केंद्र त्यावेळेला आम्ही सुरू केलेलं आहे. आणि 23 जुलै गुरुपौर्णिमा 23 जुलैला पहिली आपली झाली. तेव्हापासून मासिक उपासना देखील आम्ही शुद्ध एकादशीला करत होतो. आणि जानेवारी 2022 पासून मासिक उपासना आम्ही आठवड्याच्या म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आता सुरू ठेवलेली आहे आणि ती कंटिन्यू सुरू आहे. त्यामध्ये सुरुवातीला बरेच भक्त कमी होते, आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. गजानन महाराजांच्यावरची असलेली श्रद्धा आणि आमच्या सर्वांचे याचं असलेले प्रयत्न, भक्तांचे प्रयत्न, त्यामुळे प्रत्येकजण आपल्याबरोबर एक भक्त वाढवत चाललेला आहे. आणि आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि जवळजवळ आता 45 ते 50 भक्त हे आमच्या उपासना केंद्रात येऊ लागलेले आहेत. आम्ही आता गजानन महाराजांच्या ह्या उपासना केंद्रामध्ये पूर्ण वर्षभर नवीन असे उपक्रम चालू करतो. त्याची थोडक्यात तुम्हाला मी वाचन करून तुम्हाला थोडी माहिती देतो. प्रत्येक महिन्याची आम्ही जे काही उपक्रमे करतो त्याची माहिती देतो. जानेवारी महिन्यात दुसऱ्या रविवारी जागतिक पारायण असते. आणि त्या जागतिक पारायण दिवशी महाप्रसाद देखील असतो. फेब्रुवारी मार्चमध्ये महाराजांचा ज्यावेळा प्रगट दिन असतो
त्या दिवशी सामूहिक पारायण व महाप्रसाद असतो. तसे प्रगट दिनापासून गुरुपौर्णिमेपर्यंत नामजप लेखन केले जाते. यामध्ये देखील 30 ते 35 भक्त सहभाग घेतात. सहभाग घेतात. जून महिन्यात ठाणे उपासना केंद्राकडून निवासी चिंतन शिबिर 4 दिवसाचे असते. आतापर्यंत ठाणे उपासना केंद्राची 5 शिबिरे झालेली आहेत आणि आम्ही हडपसर केंद्रातून 4 वर्ष सहभागी झालो आहोत. या वर्षीचे शिबिर पावस इथे संपन्न झाले. जुलै महिन्यात गुरुपौर्णिमेनिमित्त गणगण गणात बोते या मंत्राचा जप प्रत्येकाकडून अर्धा तासाचा वेळ देऊन केला जातो. आता संपूर्ण चातुर्मासात देखील आपल्याला जमेल तेवढ्या वेळात तेवढ्या माळाचा जप करत या चातुर्मासात 4 महिने आम्ही बरेच भक्त त्याच्यामध्ये देखील सामील झालेले आहेत. 35 ते 40 भक्त याच्यामध्ये उत्साहाने भाग घेतले आहेत. या वर्षीच्या अधिक महिन्यामध्ये गजानन महाराजांचे मंदिर फुरसुंगी येथे खासनीस दादांच्या उपस्थितीमध्ये 1 दिवशी सामूहिक पारायण व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी स्मिताताईंच्या कल्पनेतून आषाढ महिन्यात एक नवा उपक्रम करण्यात आला. तो म्हणजे वारकऱ्यांच्यासाठी एकाच वेळी एक संघ मिळून रात्री 9 वाजता गणेश स्तवन, पांडुरंगाष्टक व पसायदान आषाढी एकादशी पर्यंत 10 दिवस पूर्ण करण्यात आला. यामध्ये जवळजवळ 250 ते 300 भक्तांनी चांगला प्रतिसाद देऊन सहभाग झाले आणि खरंच हा एक वाखाणण्यासारखा हा आपला उपक्रम आपला हडपसर केंद्रातर्फे करण्यात आलेला आहे आणि त्याचं श्रेय स्मिताताईंना. आता सप्टेंबर महिन्यात परत गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या 10 दिवसामध्ये गणेश उपासना व नवरात्रोत्सवामध्ये दुर्गादेवी उपासना 9 दिवस रात्री 9 वाजता एक संघ एकाच वेळी करण्याचा आमचा मानस आहे आणि तोही स्मिताताई पूर्ण करून घेतील. कार्तिक महिन्यात देखील 56 भोग अन्नकोट नैवेद्याचा आमच्या उपासना केंद्रातर्फे अन्नकोटाचा नैवेद्याचा महाप्रसाद केला जातो आणि त्यात देखील अगदी उत्स्फूर्तपणे सर्वजण भाग घेतात. तसेच जर डिसेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात खामगाव ते गजानन महाराज मंदिर 21 किलोमीटर पदयात्रा असते. आमच्या केंद्राकडून देखील 25 ते 30 भक्त या उपक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतात. मी आपणास आमच्या उपासना केंद्राची उपक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली. आता फक्त एकच विनंती आपणास करतो की आता जे आपण 45 ते 50 भक्त जे उपासनाला येतात ते पुढच्या वार्षिक वर्धापन दिनापर्यंत 100 पार होईल अशी मला आशा आहे आणि भक्तजन तसे येतील याची मला खात्री पण आहे. एवढंच बोलून मी आपलं संपवतो. जय गजानन, श्री गजानन. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना
कामनापूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापून मुरले जे या जगतासी ते तू तत्व खरोखर निसंशय अससी लीला मात्रे धरले मानव देहासी जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव भून देशी त्याची जाणीव तू कवणा तरुणी गण गण गणात होते या भजना दाता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना जिकडे पावे तिकडे तू दिसशी नयना जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव लीला अनंत केल्या व्यंकट सदनास पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस क्षणात आणले जीवन निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव व्याधी वारून केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन सिंधू हा तरण्या नौका तव चरण स्वामी दास गणूचे मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव